नमस्कार, मी ज्ञानेश्वर मोरे. नवराष्ट्रच्या डिजिटलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आपण दररोज नवीन राजकीय नेत्यासोबत नवराष्ट्रच्या स्टुडिओमध्ये मनमोकळ्या गप्पा मारत असतो. आज आपल्यासोबत गप्पा मारण्यासाठी आहेत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, संत साहित्याचे अभ्यासक आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीची जाण असणारे नेतृत्व, ज्येष्ठ नेते उल्हासदादा पवार. दादा, तुमचं नवराष्ट्रच्या डिजिटलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आपण लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने तुमच्या राजकीय प्रवासामधील घडलेले किस्से हे जाणून घेणार आहोत. आमच्या नवराष्ट्राच्या प्रेक्षकांना देखील हे जाणून घ्यायला आवडेल. दादा, मला पहिला प्रश्न असा विचारायचा की सध्या जे 2024ची लोकसभा निवडणूक आहे, या निवडणुकीकडे तुम्ही कसं पाहता? काय 1952 पासून मला तर काही पहिली निवडणूक आठवत नाही, दुसरी पण नाही, तिसरी पण नाही, पण 62ला मी विद्यार्थी होतो. तेव्हापासून लोकसभा, विधानसभा, महापालिका, जिल्हा परिषदा अशा निवडणुका मी पाहत आलो. पुण्यामध्ये सुरुवातीला, आणि जेव्हा महाराष्ट्राचा मी अध्यक्ष झालो युवक काँग्रेस, तेव्हा पूर्ण महाराष्ट्रामध्ये अगदी दौरा माझा लोकसभेच्या निवडणुकीत ते वर्ष 77 आणीबाणीची पार्श्वभूमी होती आणि खूप झंझावाती दौरा माझा, म्हणजे एकही जिल्हा आणि त्या जिल्ह्यातले काही तालुके मी सोडले नाहीत का माझा दौरा तो गाजला होता. तर त्यावेळी आता काय होतं, 77 सालची मला एक सभा आठवते. काळाबरोबर काय झालं की नेत्यांची वैचारिक जी बैठक होती, 52ला होती ती, 57 नंतर 62, आणि आज 2024च्या निवडणुकीला आपण सामोरं जातो आहे. जवळजवळ 18 लोकसभा झालेल्या जवळजवळ. प्रत्येक टप्प्यावर काळाबरोबर काही प्रश्न बदलतात आणि नुसतेच प्रश्न नाही तर त्याला स्वातंत्र्याची एक पार्श्वभूमी होती. पहिल्या निवडणुकीला नेत्यांचा त्याग होता आणि भावनिक ऐक्य देशाचं खूप जमून आणलेलं होतं. हळूहळू अस्मिता वेगवेगळ्या वाढत गेल्या आणि प्रश्नही वेगळे झाले. नेते त्यांची वैचारिक बैठक आकुंचित होत गेली दुर्दैवाने सगळ्या पक्षामध्ये. तर त्याचा अनुभव मला येत राहिला. पण त्यातल्या काही सभा मला अजून आठवतात. मी 77 साली औरंगाबादला माझी म्हणजे सभा होती. म्हणजे मी पूर्ण दौऱ्याला निघालो होतो आणि एक दिवस प्रचंड पाऊस पडल्यामुळं एक दिवस दौरा माझा पोर ढकलला होता. आणि आज बघा, म्हणजे योगायोग आहे, उद्या होळी आहे, तो दिवस होळीचा होता. होळीचा होता. बरोबर 46 वर्ष झाले. बरोबर, अगदी. आणि सरस्वती भुवनच्या क्रीडांगणावर गोविंदभाई श्रॉफ त्यांच्या ऐतिहासिक संस्थेच्या मैदानावरती सभा होती आणि आमचा शेखर राजूरकर हा आमचा उमेदवार होता. तो माझा उपाध्यक्ष होता प्रदेश काँग्रेस, युवक काँग्रेसचा. आणि काय त्याच्याविरुद्ध काय तुफान लढाईत बापू काळदादे होते. आणि संध्याकाळची शेवटची सभा होती. म्हणजे शेवटची म्हणजे यशवंतराव चव्हाण साहेब त्या सभेला येणार होते. दिवस बदलल्यामुळे मला ती संधी मिळाली, नाही तर आदल्या दिवशी मध्ये सभा झाली असते काय निघून गेलं असतं. आणि यशवंतरावजी सकाळी 8:30 पासून वेगवेगळ्या ठिकाणी सभा घेत शेवटची सभा होती SBवर. आणि मला ते स्टेजवर म्हणाले, उल्हास, आता सकाळपासूनची माझी ही शेवटची सभा आहे, तू मनसोक्त बोल. असं म्हणजे 10 मिनटं 5 मिनटं काय म्हणजे नेत्यांचं कसं होतं बघा. तुम्ही म्हणले काय हरकत नाही साहेब. आणि मग माझ्या अगोदर खासदार बाळासाहेब पवार, माणिकराव पालुतकर, डॉक्टर रफिक झकेरिया हे बोलल्यानंतर मी बोललो आणि माझ्यानंतर यशवंतरावजी बोलायला उभे राहिले. आणि तुम्हाला गंमत सांगतो की माझं 35 मिनटं भाषण झालं. आणि त्यावेळी लोकशाहीमध्ये सरकार स्थिर असणं का आवश्यक आहे आणि अस्थिरता, कारण त्यावेळी संयुक्त विधायक दलाच्या पार्श्वभूमीवर आघाड्या निर्माण झाल्या 1967 आणि काही गव्हर्नमेंट पडली त्यामुळे फार लवकर. तर ती मी भाषणामध्ये माझ्या खूप वेगळ्या पद्धतीने छानपैकी मांडत होतो. त्यात मी त्याला एक उदाहरण दिलं. हरियाणामध्ये 102 आमदारांची ती त्यावेळी विधानसभा होती एकत्र. हरियाणा. आणि विशाल हरियाणा पार्टी, राजा राव वीरेंद्र सिंग हे चीफ मिनिस्टर होते. आता एवढं छोटं राज्य, त्या 102मध्ये 52 आमदार ज्या बाजूला त्याला बहुमत. आणि तसंच झालं. काँग्रेसचे 50 उरलेल्या 17 पक्षाचे 52, ते 17 पक्षाचे लोक एकत्र आले, त्यांनी 52 आकडा सरकार स्थापन केलं. आता परवा जे वीरेंद्र सिंगांनी भाजपतून पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केला, त्याचे वडील राजाराव वीरेंद्र सिंग म्हणजे फार मित्र आहे माझा. तर काय झालं, 17 पक्षाची आता 52 आमदार त्याला सांभाळायचं, प्रत्येकाला संधी देत. पण त्यावेळी 15% कायदा नव्हता आमदारांचा. त्यामुळं म्हणजे 52 म्हणजे ह्या पक्षाला खुश करायचं, त्या पक्षाला लहान पक्ष.
असं करत करत पहिल्यांदी साधारण 24 लोकांचं मंत्रिमंडळ झालं, पुन्हा धुसफूस झाली, मग ते 26 झालं, असं करत करत 30, 32, 37 मंत्री झाले 52 पैकी. बरं का. त्याच्यानंतर ती संख्या 40वर गेली आणि 40वर गेल्यानंतर 12च आमदार 12च राहिले. मग त्या 12ना काहीतरी कमिट्या वगैरे देऊन त्यांना गाड्या दिल्या तरी ते सरकार पडलं. असं मी ते उदाहरण देत होतो. अस्थिरता आणि स्थिरता त्यात खूप छान. बिहारचे वगैरे, बिहारचं एक सरकार 9 दिवसामध्ये पडलं, त्यानंतर मध्य प्रदेशचं सरकार 9 महिन्यामध्ये पडलं. असं ते फक्त RN सिंगदेव ओरिसाचं एक मंत्रिमंडळ टिकलं. तर ते मी उदाहरण लोकशाहीचं इतक्या सुंदर पद्धतीने त्या ठिकाणी सांगत होतो. आणि माझा ते आवाज चढायचा, 52 आमदारांच्या मध्ये 38 मंत्री, 52 आमदारांच्या मध्ये 40 मंत्री, तरी धुसफूस झाली. असं ते मी स्टाईलली सांगत होतो. आणि म्हणून स्थिरता आणि एका पक्षाचं उत्तम चांगल्या प्रकारचं बहुमत असलं पाहिजे अशी ती मांडणी मी करत होतो. आणि लोकशाहीमध्ये स्थिर सरकारचं कसं महत्त्व आहे आणि अस्थिरतेमुळं काय होतं हा मुद्दा मी वेगळ्या पद्धतीने सांगितला. मग आणखीन मग माझं भाषण वेगवेगळ्या तऱ्हेने संपवलं मी. इंदिराजींची काही उदाहरणं वगैरे दिली आणि औरंगाबादचं जे म्हणजे संभाजीनगरचं आत्ताचं एक वैशिष्ट्य सांगितलं की या शहराचं वैशिष्ट्य काय आहे, सांस्कृतिक ऐक्य कसं आहे, त्याला इतिहास काय आहे वगैरे वगैरे असं सांगून माझं भाषण संपवलं. आणि माझ्या भाषणानंतर साहेब यशवंतराव वगैरे आले आणि त्यांचं भाषण म्हणजे काय हो काय अप्रतिम त्यांचं भाषणाला सर्वात असेल. आणि मग नेत्याला कसं मोठं प्रोजेक्ट करावं. मी त्यावेळी युथ काँग्रेसचा अध्यक्ष होता, ही केव्हाची गोष्ट 46 वर्षापूर्वी. आणि मग भाषण करता करता लोकशाही, स्थिरता आणि स्थिरतेच्या मुद्द्यावर ते 2 मिनटं फक्त बोलले आणि मला ते लगेच लोकांना म्हणाले मला काही सांगायची आवश्यकता नाही की आमच्या उल्हासने म्हणाले इतकं उत्तम सांगितलेलं आहे. म्हणजे माझं ॲप्रिसिएशनही केलं, माझ्या भाषणाचं कौतुक इनडायरेक्ट केलं आणि मग ती सभा वगैरे संपली. बरं का. आता माझ्या हिरव्या रंगाचं खादीचं एक वुलनचं जॅकेट होतं. मला एक सवय होती की मी जॅकेटची बटणं लावत नव्हतो. मग काय झालं की त्या दिवशी होळी होती. माझा जो युथ काँग्रेसचा अध्यक्ष होता तिकडचा औरंगाबाद संभाजीनगरचा विठ्ठल कुंटे ॲडव्होकेट, आता खूप तक्रार होता तो गेला. तो म्हणला अरे उल्हास आज होळी आहे, तू माझ्याबरोबर जेवायला चल म्हणाले, पुरणाची पोळी वगैरे. म्हणजे स्टेजवर नव्हतं जेवायला गेलो आणि यशवंतराव चव्हाण, माणिकराव पालोदकर, बाळासाहेब पवार आणि आपले नाही झकेरिया घरी गेले, नंतर झकेरियाच्या घरी गेले आणि रामभाऊ जोशी होते आपले आता वय वर्ष 100 केसरीचे, ते अगदी सावलीसारखे. आणि ते सुभेदारी त्यावेळी आचारसंहिता एवढी हे नव्हती, त्या सुभेदारीच्या गेस्ट हाऊसला जेवणाचं टेबल वगैरे अशी ताटं मांडली आणि यशवंतरावजी म्हणाले उल्हास कुठे आहे बोलवून त्याला. आणि मग काय झालं मी रूममध्ये नाही. साहेब म्हणजे अरे बघा इकडं तिकडे कुठेतरी असेल म्हणाले. 5 मिनटं 6 मिनटं तिकडचे ते वॉचमन वगैरे नाही म्हणले ते नाही आहेत. बरं म्हणलं करा जेवायला सुरुवात करा. आणि मग उशिरा आलो तर ते रामभाऊ जोशींचा मला निरोप होता, साहेब तुम्हाला बोलून मला एकदम हे वाटलं बरं का काय म्हणलं यार. नंतर मग दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही नाश्ता करायला बसलो. अरे उल्हासमध्ये तुझी किती वाढ होती, कुठे गेलो होता म्हटलं. साहेब माझा इथला युवक काँग्रेसचा सहकारी तो म्हणला आज होळी आहे तर पुरणाची पोळी खायला माझ्या घरी आहे म्हणलं, मी त्याच्याकडे जेवायला गेलो. मग आम्हाला सांगून जायचं म्हणजे आम्ही तुझी वाट बघत होतो काय नेत्यांची. आणि नंतर मला म्हणाले भाषण तुझं छान झालं, पण एक सांगतो म्हणाले तू जॅकेट जे घालतो ना ते मोकळं ठेवायचं नाही, बटणं लावायचे म्हणले. पर्सनॅलिटी आपली चांगली काय हे यशवंतरावांचं की 77ची सभा आज जशीच्या तशी माझ्या आठवणी. अशा आठवणी खूप. यशवंतरावांचं भाषण तुम्हाला सांगतो ना अशा आता कोणाचंच नाही हो. म्हणजे मला फार वाईट वाटतं एकही त्या तोडीचा वक्ता. म्हणजे ती परंपरा विलासराव देशमुखांच्यापर्यंत, गोपीनाथराव मुंड्यांच्यापर्यंत ती आली. त्याच्या पुढं मला कोणी असं RR पाटील वगैरे ती अभ्यास बाकी ती काय दिसली नाही मला आताच्या ह्यात. नाही आता तर काय म्हणजे बाळासाहेब भारती म्हणायचे ना विधिमंडळात कसं आहे वाद आणि प्रतिवाद हा झाल्यानंतर सुसंवाद झाला पाहिजे म्हणाले. वाद प्रतिवाद आणि सुसंवाद असं असायचं. आता कुठे सुसंवाद हा शब्द डिक्शनरीत गायब झाला गेला तो गेला असं असायचं ते. खूप आता ही एखादी आठवण सांगितली. खूप एवढ्या निवडणुका मी पाहिल्या, विधानसभेच्या पाहिल्या, लोकसभेच्या पाहिल्या. आणि बाळासाहेब भारद्यांना ऐकता आलं, पाग्यांना ऐकता आलं, चव्हाण साहेबांना, मोहित्यांना, वसंतराव नाईकांना,
मोहन धारियांना, बॅरिस्टर गाडगीळांना, NTB साळवे, वसंतराव साठे, काय एक एक उंचीचे वक्ते होते हो. आणि वैचारिक भूमिका आणि वैचारिक बैठक आणि मांडणी आणि ते ऐकायला लोक यायचे. आता लोक पण म्हणजे इतक्या आत्मीयतेने येत नाही हो, ऐकायला येत नाही किंवा त्यांना खात्री नसावी की काय फारसा ऐकूनही काय उपयोग होणार. दादा आता तुम्ही सांगताना एकूणच काँग्रेसची परंपरा आणि हे सांगितलं, परंतु आज जी काँग्रेसची अवस्था विशेषतः गेल्या 10 वर्षात झालेली आहे, तर काँग्रेसने स्वतःची परंपरा विसरल्यामुळे असं काही झालंय काय? परंपरा विसरल्यामुळे असं म्हणता येणार नाही, परंतु मूलभूत काँग्रेसचा जो बेस आहे, मूलभूत जो पाया आहे वैचारिक, आणि त्या वैचारिक भूमीच्याला धक्का न लावता जो व्यवहारवाद असतो, व्यवहारवाद म्हणजे आर्थिक व्यवहारवाद नाही, त्या काळात काही तडजोडी करणं, काही गोष्टीच्या भूमिकेमध्ये ज्याला धोरण म्हणता येईल, त्याला पूर्वी धोरण समिती असायची, शिबिरं व्हायची, चिंतन व्हायचं, अभ्यास व्हायचं. तसं आता अलीकडच्या काळात कमी झालं, तुलनेने कमी झालं. आणि कसं आहे की नेतृत्वाचा कस लागायचा. काँग्रेस सेवादल होतं, मग युवक काँग्रेस होतं, NSY होतं, वेगवेगळ्या घटक संस्था होत्या, आणि काँग्रेसचा कार्यकर्ता विचाराने यातनं तयार व्हायचा. आणि जनआंदोलन अपोजिशनने उभं केलं तर त्याला प्रति-आंदोलन उभं करण्याची ताकद होती काँग्रेसमध्ये. 80ला इंदिरा गांधीने करून दाखवलं ना. 77ला एवढं प्रचंड बहुमत जनता पक्षाला मिळालं, पण 29 महिन्यामध्येच 29 महिने बरोबर. पण जनतेमध्ये इंदिरा गांधी आणि संजय गांधीच्या नेतृत्वाखाली जन आंदोलन उभं राहिलं, सरकारच गेलं, टिकलंच नाही ते. आणि 80च्या परत निवडणुकीत इंदिरा गांधी प्रचंड मताने आल्या. ही जी एक उर्मी होती ना, ती उर्मी मला जोश दिसत नाही एकूणच भारतीय राजकारणामध्ये. काय छिछोरपणा किंवा गोंधळण काहीतरी करणं म्हणजे उर्मी नाही, किंवा त्याला स्फूर्ती म्हणता येणार नाही, आणि ती मला कोणत्याच पक्षात जाणवत नाही आहे. आणि ती थोडेफार कसं आहे, काँग्रेस सेवादल आणि युवक काँग्रेस ही ज्या पद्धतीने असायला पाहिजे ना, ती दुर्दैवाने आता राहिली तितकीशी तुलनेत नाही आहे. काम करतात, नाही असं नाही. राहुल गांधींचा प्रयत्न खूप चांगला आहे. म्हणजे हा पदयात्रेचा जनसंपर्क आणि माणसं समजावून घेणं आवश्यक आहे. त्याच्या त्या राहुल गांधींच्या या संपूर्ण श्रमाला जेव्हा कार्यकर्ते वैचारिक भूमिकेतून निष्ठेने मदत करतील, उभे राहतील, ते राहिले पाहिजेत, मग ते यश 100% येईल. याचा अर्थ संघटनात्मक पातळीवर तितकी सुसंगत मला आत्ताची वातावरणात वाटत नाही दुर्दैवाने. याचा अर्थ असा घ्यायचा का, मधल्या काही काळामध्ये, काही वर्षांमध्ये जुनी पिढी ही नव्या पिढीबरोबर काँग्रेसमध्ये काय झालं भारतीय राजकारणामध्ये, भारतीय पातळीवर, देश पातळीवर जे मोठे पक्ष होते त्यात सर्वात मोठा जुना म्हणजे काँग्रेस. त्याच्यानंतर मग समाजवादी, त्या समाजवादी पक्षाची 4-5 तुकडे झाले, प्रजा समाजवादी, क्रांतिकारी समाजवादी वगैरे वगैरे वगैरे. कम्युनिस्ट पक्ष एकच होता, त्याचं मग CPM, CPI, लेनिनवादी तुकडे झाले या सगळ्या पक्षांचे. त्यानंतर मग जनता पार्टी सर्वांची मिळून एकत्र आली, त्यात जवळजवळ अर्धा तुकडे होऊन गेले. जनसंघ हा संपुष्टात आला, कारण तो जनता पार्टीमध्ये विलीन झाला. समाजवादी वगैरे सगळेच पक्ष जनता पार्टीमध्ये आले. पुन्हा त्यामध्ये संघप्रणित लोकांना किती परवानगी द्यायची वगैरे वगैरे त्याच्यावर वाद झाला. मधुलिमय वगैरे, म्हणजे 12 मेंबरशिप, दुहेरी सदस्य, यातनं ते मोडले. मग जयप्रकाश नारायणांचा चेहरा म्हणजे ग्रेटच होता हो, पण त्यांच्या नावाखाली त्याच काळात संघाचे लोक त्या जनता पक्षामध्ये शिरले, प्रभावी झाले, आणि बऱ्याच मोक्याच्या संस्था या ते त्यांची घुसखोरी झाली, म्हणजे काय गेले ते लोक, आणि ते आता निघाले नाहीत. आणि मग हळूहळू समाजवादी, जनता दल वगैरे वगैरे विस्कळीत झाले, आणि भारतीय जनता पक्ष हा प्रभावी झाला. आणि त्याला म्हणजे त्याचं कारण म्हणजे संघाच्या शाखा आहेत आणि त्याचं पाठबळ आहे, अशा म्हणजे पूरक संस्था, त्यांच्या पूरक संस्था भरपूर. विश्व हिंदू काँग्रेसलाही पूरक संघ. एक काळ युथ काँग्रेस मोठ्या काँग्रेसच्या तोडीची होती, NSY होती, काँग्रेस सेवादल पुण्यामध्ये 100 शाखा होत्या. मी जात होतो सेवादलात शाळेमध्ये असताना, 100 शाखा होत्या काँग्रेस सेवादलाच्या. आज काय, आज शोधून सापडणार नाही अशी परिस्थिती. मंडईमध्ये नामदारामध्ये बबनराव परदेशी
सेवादलाच्या पोशाखात आहे. म्हणजे नामदेवराव मते म्हणजे जे पुढे महापौर झाले व ते परदेशी बबनराव सेवादलाच्या पोशाखात. माझे मामा फ्रीडम फायटर होते, ते त्याचे तिथे. आणि आम्हाला सेवादलात गांधी कथा सांगायला राधाबाई आपटे, दानव शेकरे, बाळासाहेब बारदे, ही सगळी ताराबाई वैशंपायन, त्या सगळ्या आम्हाला कथा सांगायला गांधींच्या कथा. आता गांधींच्या कथामुळे आम्हाला संस्कार घडला ना, रुजलं. आणि समूहगान काय तुम्हाला तर अजूनही माझी पाठच गाणी. आणि मग सोनिया गांधींची जी पहिली सभा झाली 1998-99 नंदुरबार, त्या तयारीला मीच गेलो होतो. त्यावेळी मी प्रदेश काँग्रेसचा उपाध्यक्ष होतो. 27 जानेवारी त्यांच्या समोर मी गाणं गायलं होतं, आहो तर बच्चे बच्चे वीरांचे नाही विणार. त्या सभेला काय सभा झाली होती त्या सभेला, काय तोफान सभा. तिथून मग ते बारडोलीला गेले पलीकडे हेलिकॉप्टरने. एक मिनिट पूर्ण करतो. म्हणजे ती सभा तर एवढी अभूतपूर्व झाली, बापरे बाप, तुमान सभा. दादा, आता तुम्ही त्या सभेची आठवण काढली म्हणून मी एक विचारतो. ती सभा त्या सभेला शरद पवार साहेब होते आणि ती सभा जेवढी उत्स्फूर्त गर्दी पाहिल्यानंतर रणजित देशमुख प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष आणि मी उपाध्यक्ष, 4च उपाध्यक्ष होता. मी, गुरुदास कामत, मुरली देवरा आणि सूर्यकांत पाटील, आम्ही 4 उपाध्यक्ष. आणि माझा 5 दिवस मुक्काम होता त्या रघुवंशी बटेसिंग भैया भैया. दादा, ती सभा, त्या सभेला पवार साहेब पण होते, शरद पवार साहेब. ती सभा पाहिल्यानंतर शरद पवार साहेब तुम्हाला काय म्हटले? काय झालं, आम्ही हेलिकॉप्टरजवळ सोनियाजींना घ्यायला, रिसिव्ह करायला गेला, नाही सोडायला. अच्छा. आणि ते हेलिकॉप्टर टेक ऑफ झालं. मला म्हणाले, बापरे, मी 40-42 वर्ष काम करतोय, माणसं एवढी. या ताई म्हणजे सोनियाबाईंचा म्हणजे आत्ताच प्रवेश झाला, 2 लाख लोक, काही खरं नाही. आणि मग त्यांनी त्यावेळी त्यांच्या मनात आलं दुसरा पक्ष, त्यांनी काढला. ठीक आहे, मी त्यांना विनंती केली होती त्यावेळी की नका काढू, काँग्रेसमध्ये आता तूर्त तरी पोकळी आहे आणि तुम्हाला चांगली संधी. मी म्हणलं असं नका करू, मी माझी म्हणजे विनंती तुम्हाला. तो वसंत डावकरेंच्या घरी मी त्यांना भेटून तासभर आम्ही चर्चाही केली होती, पण नाही. मग त्यांनी तो निर्णय घेतला, काही त्यांनी कारणं सांगितली, निर्णय घेतला. ठीक आहे म्हणून, ओके, बरोबर. पण त्यावेळी ते त्या पक्षाची निर्मिती झाली, राष्ट्रवादी जूनमध्ये. काय आणि देशातल्या जवळजवळ सगळ्या राज्यांच्या मध्ये पक्षाचे तुकडे झाले, सगळ्या. डीएमके मध्ये 3-4. म्हणजे सुरुवातीचा हा पक्ष जसा आपला महाराष्ट्रात 2च पक्ष, आता ते सगळं ते 3-4 तुकडे झाले. हळूहळू जसं सत्तेची एक जी लालसा त्याची माणसाला हे करते. काय काळ बदलत गेला हो. म्हणजे त्यावेळी देश एक ही जी एक भावना होती, आजही ती कायम आहे आणि ती टिकावी म्हणून राहुल गांधींची ही पदे आहेत. पण तरीसुद्धा भाषिक अस्मिता आणि सांस्कृतिक अस्मिता खूप टोकाच्या वाढल्या. म्हणजे धार्मिक, जाती, उपजाती निष्ठा तर खूपच दुर्दैवाने वाढल्या, तो भाग वेगळा आहे. पण सगळ्याच अस्मिता इतक्या प्रभावी झाल्या की ऐक्याची भावना ही संकुचित होत गेली. आणि ती ऐक्य टिकावं म्हणून हा एक प्रयत्न आहे राहुल गांधींचा, चांगला आहे. पण आणि यश मिळालं पाहिजे. भारत जोडो यात्रा किंवा न्याय यात्रेच्या निमित्तानं आवश्यक आहे. तुम्हाला काय वाटतं, किती महत् प्रयासाने देश एकत्र जोडला आहे. काय नवीन ज्यांना माहिती नाही, बोलणाऱ्यांना काही कळत नाही. 600 संस्थांना एकत्र करायची, छोटी नाही, नुसत्या नाही. दक्षिणेतली संस्कृती वेगळी, पूर्ण वेगळी, पूर्वेची अजून इकडे पूर्वांचलची वेगळी, इकडची वेगळी आहे. भाषा वेगळ्या आहेत. 14 जरी प्रमुख भाषा असल्या तरी बोली भाषा किती आहे, बरोबर, प्रचंड आहेत. आता कर्नाटकमध्ये तुळू भाषेचा करता प्रयत्न चालू आहे. कन्नड वेगळी, तुळू वेगळी. पुन्हा ती तमिळ, केरळ आणि याच्या सीमेवर आहे. अच्छा, अशा खूप भाषा आहेत. महाराष्ट्रामध्ये आयराणी भाषा, वराडी आहे, कोकणी आहे. आणि मग ती प्रमाण भाषा, हे भाषा, ती भाषा, तर जाऊ द्या, तो मुद्दा नाही. म्हणजे इतका संकुचित भेद आपला खाली झिरपला असला तरी आपण एक होतो, बरोबर, असं आहे ते. आता ते दुर्दैवाने तसं जरा, पण ती क्लेशकारक गोष्ट आहे. कारण या नेत्यांनी काय त्याग करून देश एकत्र ठेवला आहे, फारच ग्रेट. तुम्ही आत्ता बोलला की राहुल गांधींची ही सभा त्या आपलं ही भारत जोडो यात्रा किंवा न्याय यात्रा त्या दृष्टीने, तर तुम्हाला वाटतं का की राहुल गांधींनी ज्या उद्देशाने ही यात्रा काढली होती त्याचं प्रतिबिंब
आगामी निवडणुकीत दिसेल? नाही, त्याचं प्रतिबिंब पडेल का नाही हा काळाचा महिमा आहे आणि समाजाचं मन आहे. पण राहुल गांधींनी मात्र पहिल्या दिवशीच सांगितलं की ही पक्षाकरता नाही, राजकारणाकरता नाही. आत्ताचं आपलं संविधान आणि लोकशाही आणि देशाचं ऐक्य हे माझ्या दृष्टीनं खूप धोक्यामध्ये आलेलं आहे आणि त्या दृष्टीने मी हा प्रयत्न करतोय. म्हणून ते आणि द्वेषाचं वातावरण खरंच आहे. धार्मिक, जातीय आणि प्रांतिक एकमेकांच्या विरोधात द्वेषाचं राजकारण म्हणा, समाजकारण खूप टोकाचं होत चाललेलं आहे. म्हणून त्यांनी ते वाक्य वापरलं ना ती खरंच छान. म्हणजे नफरत, द्वेष नफरत ही संपवली पाहिजे आणि प्रेमाचं प्रेम बरोबर असं. दादा, अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी घेत भाजपमध्ये प्रवेश केलाय, तर याचा मराठवाड्यात काय परिणाम होऊ शकेल का आता लोकसभा निवडणुकीमध्ये? नाही, तुम्हाला सांगू का, पूर्वी नेत्यांचा प्रभाव इतका उंचीचा होता की त्यांच्या इकडे तिकडे जाण्यामुळे प्रभाव पडायचा. आज ती फारशी स्थिती मला वाटत नाही. फार तर नांदेडमध्ये होऊ शकतं, पण ते नांदेडमध्ये सुद्धा 100% होईलच याची गॅरंटी असं नाहीये. पण खरं त्याच्या शंकररावांचं देखील फार योगदान आहे. स्वामी रामानंद तीर्थांच्या बरोबर असं असताना त्यांना खरं सत्तेची पदं खूप मिळाली. अन्याय कोणावर होत नाही, अन्याय माझ्यावर झाला ना, पुष्कळ झाला. 50-55 वर्ष केले. माझ्या नेतृत्वाखाली काम केलेले 10 ते 15 लोक मंत्री होऊन गेले, खासदार झाले, विलासराव मुख्यमंत्री झाले. तर मला मंत्री नाही, तो योग असतो किंवा काही त्याला आपण म्हणूया, पण त्याला काही बिघडत नाही. आणि अलीकडच्या काळामध्ये अशाही बातम्या येत होत्या की अमित देशमुख देखील भाजपमध्ये प्रवेश करणार अशी चर्चा होत्या. काय झालं सांगू तुम्हाला, चर्चा खूप झाल्या. त्यांनी ते गेल्या 2 वर्षात अनेक ठिकाणी भाषण करताना 10 वेळा सांगितलं. आत्ता परवा कोल्हापूरला या अहिल्या देवी होळकरांच्या पुतळ्याच्या वेळी सांगितलं. नंतर विट्याला एक बडवे नावाचे ग्रस्त आहेत, विलासरावांचे खूप जुने सहकारी, त्यांचा अमृत महोत्सव होता, त्या भाषणात देखील सांगितलं मागच्या 1-1.5 वर्षापूर्वी. सगळीकडे तो सांगतोय. आता एकच आहे की कसं असतं, प्रत्येकाची प्रकृती असते. म्हणजे येणं केलं प्रकारे प्रसिद्धी मिळवणं हे त्याला जमत नाही. खरं सांगायचं म्हणजे निगेटिव्ह पण नाही, पॉझिटिव्ह पण नाही, आणि त्याच्याकरता हापापलेला नाही तो. त्यामुळे त्याचं काम त्याच्या पद्धतीने चालू असतं. त्यामुळे पूर्ण जिल्हा आज त्या ठिकाणी जिल्हा परिषद, महापालिका ताब्यात होती, जिल्हा बँक आहे, बाजार समिती पूर्ण ताब्यात आहे, आणि महापालिका आता नाहीच आहे दुर्दैवाने, जिल्हा परिषद नाही आहे. तर दोन्ही संस्था का जिल्हा बँक ते कित्येक वर्ष ताब्यात आहे. विलासराव, दिलीपराव, आणि आज म्हणजे अमितचंही काम चांगलं आहे आणि धीरजचंही काम चांगलं आहे ग्रामीण भागात. आणि कसं होतं, थोडंसं एक आहे स्वाभिमानी पण आहे, म्हणजे उगाच लाचारी पत्करून काहीतरी मिळवायचं हा त्यांचा स्वभाव नाही. तो विलासरावांचाही नव्हता आणि यांचाही दादा. तसा त्यांच्यावर अन्याय झाला. आता मला विलासरावांच्या मृत्यूनंतर सेकंड टर्म असताना 4 वर्षी त्याला मंत्री केलेलं नाही. तुम्ही मिलिंद देवराला लगेच मंत्री केलं, लगेच सचिन पायलटला लगेच मंत्री केलं, अशी किती उदाहरण तुम्हाला देऊ मी. आणि याला म्हणतो 4 वर्ष, याचा अर्थ काय आहे? पण त्याने किती तक्रार नाही केली. दादा, म्हणजे नवीन पिढी काँग्रेसबरोबर तेवढी जोडली गेलेली नाही, तर याचं कारण हे मी ते सांगितलं ना, युथ काँग्रेस जशी प्रियरंजन मुंशी, अंबिका सोनी, संजय गांधी या काळामध्ये, आणि मग आम्ही राज्य पातळीवर समजा माझ्यासारखे अनेक अध्यक्ष, हे पवन कुमार बनसर, आनंद शर्मा, हे माझ्याबरोबर सगळे, गुलाम नबी आझाद माझ्याबरोबर, माझ्या घरी येऊन गेलेत. प्रियरंजन मुंशी, अंबिका सोनी आणि ललित माकन दिल्लीचा, ती जी एक टीम होती ना, तशी टीम युथ काँग्रेसमध्ये आली पाहिजे. आणि आत्ताच्या निवडणुका युथ काँग्रेसच्या ज्या आहेत त्या पण किती फलदायी ठरल्यात म्हणजे माझ्या मनात शंका आहे. कारण राहुल गांधीने तो एक प्रयोग केला, कसं अमेरिकेमध्ये ज्या पद्धतीने होतं, प्रायमरी केडर बेस पार्टी व्हावी, खालपासून वरपर्यंत यावं, ही ती कल्पना उत्तम होती, पण ती नीट राबवली गेली नाही. तितकीशी इम्प्लिमेंटेशन मला तरी वाटत नाही. राजीव सातव वगैरे चांगला अध्यक्ष होता, चांगलं काम केलं, खूपच कमी अल्प अवधीत खूप चांगलं काम केलं. माझा प्रश्न थोडा वेगळा होता दादा, की गेल्या 10-12 वर्षामध्ये सोशल मीडियाचा प्रचंड फार मोठ्या प्रमाणावर वापर निवडणुकीमध्ये निघतोय. त्या याच्यामध्ये काँग्रेस मागं पडलं, खूप मागे पडलं, आणि त्याचा फटका खूप मोठ्या प्रमाणात मागे पडले. आता जरा ते आले, गाडी रुळावर चांगले आली,
परंतु मधल्या काळामध्ये खरोखरच ज्याला कसं आहे गोबेल प्रचार ज्या काही या माध्यमातून विरोधकांनी, म्हणजे आता दुर्दैव बघा ना, नेहरूंची वाटेल ती बदनामी, पण नेहरूंची गांधींची बदनामी म्हणजे, आणि ते किती किती टोकाची, म्हणजे फार वाईट वाटतं मला. आणि नवीन पिढीला काही माहीत नाही. त्यात थोडीशी काँग्रेसची म्हणजे काँग्रेसमध्ये असं म्हणता येईल की शैक्षणिक असं म्हणत नाही, पण काही अंशी तो जुना इतिहास वारंवार ठसवायला पाहिजे होता, सांगायला पाहिजे होता. ठीक आहे, तिथे कमी पडलो, कमी पडले. आणि दुर्दैवाने आत्ताची जी केंद्रामध्ये सत्ता आहे आणि त्याचे जे नेते आहेत, मोदी असतील किंवा अमित शहा किंवा त्यांचे, पराकोटीचा गांधींचा आणि नेहरूंचा द्वेष आहे. आता नाईलाज म्हणून गांधींचं नाव घ्यावं लागतं, नाईलाज म्हणून. ते काय प्रेमाने घेत नाही. त्याचं कारण तुम्हाला सांगतो. मोदी अमेरिकेत गेले तरी बायडन सुरुवात करतो गांधींच्यापासून आणि नेहरूंच्यापासून. कुठे गेले, ओबामा असेल नाही तर कोणी असेल, तर त्यामुळे त्यांना नाईलाज म्हणून नाव घ्यावं लागतं. म्हणजे फार मोठ्या प्रेमाने श्रद्धेने घेतात असं मला तरी वाटत नाही. दादा, या निवडणुकीच्या निमित्ताने हे आम्ही 2-4 प्रश्न तुमच्या समोर ठेवले, परंतु या वार्तालापाची सुरुवात करताना सुरुवातीला तुम्ही जो औरंगाबादचा एक किस्सा सांगितला, तर हे 50-55 वर्षाची तुमची काही राजकीय कारकीर्द किंबहुना त्यापेक्षाही जास्त, तर त्याचे असेच एक 3-4 जर लक्षात राहणारे तुमचे काही किस्से आहेत ते जरा सांगितले तर. आता एक दोन जरी सांगितलं, तो यांचं सांगितलं तरी चालेल. उमेरग्याच्या आमदारांचं आपण जे आता बोलत होता. नाही, अच्छा काय आत्ता नको. बरं, विलासरावांचं आपण खूप जवळ राहिला, तर निवडणुकीच्या काळात विलासरावांचं म्हणजे आता पवारांचं म्हटलं जातं की पवार पहाटे 3ला झोपायला गेले तरी पहाटे 5ला लगेच तयार असायचे पुढच्या प्रचाराच्या याच्या करता. विलासरावांचं दौऱ्यात केले त्या निवडणुकीच्या काळात त्यांचं कसं होतं? ते कधीच त्यांची कुठली सभा किंवा आत्ताच्या काही नेत्यांची सवय ती सगळ्या पक्षामध्ये आहे की आत्ता वेळ दिली तर 3 तास लेट येतात. तसं वेळात कधीच वेळ दिली. जर समजा चुकून झालं तर ते त्यांच्यामुळे नाही, अगोदरच्या कार्यक्रमाला आयोजनामुळे. पण कुठेतरी बसले तर मुद्दा वेळ लावलाय असं त्याने कधी केलं नाही. शक्यतो वेळेवर जायचं, निर्णय घ्यायचा, अभ्यासपूर्ण निर्णय. आकलनशक्ती फार जबरदस्त, बोलण्यावर ग्रास्पिंग म्हणजे. आणि बोलणं तर काय, हिंदी, मराठी आणि इंग्लिश तिन्ही भाषांच्यावर उत्तम प्रभुत्व होतं. ग्रामीण म्हणी ज्या होत्या ना त्याचा चपखल उपयोग फार सुंदर, फार छान हे करायचे. आणि आमच्या गप्पा ज्या व्हायच्या ना ते असं कुणाच्या तरी कुटाळक्या करणं हे असं कधीच नाही. ज्या व्हायच्या ते म्हणजे गांधी, राजकारण, वक्तृत्व किंवा सांस्कृतिक, साहित्यिक असंच असायचं. तर एरवी त्यांच्या विमानामध्ये त्यांनी सेट बसून घेतला होता स्टेट गव्हर्नमेंटचा. गझल वगैरे सर्व शास्त्रीय संगीत, कधी जसराजी, कधी भीमसेन जोशी, कधी मुन्नी बेगम, अशा गझला फार उत्तम कार्यक्रम ऐकत जायचो आम्ही. संगीताची वगैरे फार आवड, खूप आवड. आणि घरंदाज कसं आहे, खानदानी श्रीमंत असू नये, एक साधे होते, काय हे नाही. म्हणजे पण एक आहे, उत्तम नीटनेटकं राहणं, पर्सनॅलिटी उत्तम ठेवणं. मुळात निसर्गाने त्यांना चेहरा असा हसरा आणि मोठा चैतन्य मिळाला होता. खरं आहे ना. आता सुद्धा महाराष्ट्रातल्या मी गेल्या 4-5 वर्षात कुठेही महाराष्ट्रात गेलो, मग ते विदर्भात असू द्या, तर कोल्हापूर असू द्या, तर आणखी कुठल्याही जिल्ह्यात आज विलासराव असते तर फार भर झाला असता, असं म्हटलं परिस्थिती झालेली असते काँग्रेसची. असं पक्षाची अशी प्रतिक्रिया इतकी नैसर्गिक येते की मलाच आश्चर्य वाटतं. परवा माझ्या भाषणात मी सांगितलं लातूरला त्यांच्या पुतळ्याच्या अनावरणाला, नैसर्गिक प्रतिक्रिया. जिथे जाल तिथे त्यांची आठवण काढली जाते पक्षाची अशी अवस्था. हे कसं आहे, कोणताही विषय म्हणजे मुंबईचा औद्योगिक नगरीचा विषय असू द्या, इंडस्ट्रीचा असू द्या, शेतीचा असू द्या, पाण्याचा असू द्या, शिक्षणाचा असू द्या, डेअरीचा असू द्या, या सगळ्यांचा त्यांचा आकलन शक्तीने अभ्यास भयंकर आणि भान होतं की मुंबईच्या लोकांच्यावर कसं भाषण केलं पाहिजे, ग्रामीण भागात कसं केलं पाहिजे. आणि कुठेही आपले काही आणि उमेदीच्या काळात त्यांनी अर्धा 1 डझन मंत्रिपद सांभाळली. 6 महाराष्ट्रातली सगळी महत्वाची 6 खाती त्यांच्याकडे शंकररावांनी त्यांना दिली होती. आणि काय तडफेने सांभाळले. अवघड आहे, एक खातं सांभाळणं अवघड. त्याचं नोकरशाहीवर एवढं कमांड ठेवणं, क्या बात आहे. ते म्हणायचे ना, ते त्यांच्या घरी घोडी होती, ती नेहमी पांढऱ्या रंगाची घोडी, ती कित्येक वर्ष परंपरेने त्यांच्या घरी त्याच्यापुंज घोडी आहे त्यांच्या घरी. आजही ती परंपरा आहे.
आणि लहानपणापासून त्यांना ते घोडीवर बसवणं म्हणजे वडिलांना दादा फार, तर ते त्यांचं एक वाक्य असायचं की घोड्यावर बसताना मांड पक्की पाहिजे म्हणाले. तसं नोकरशाहीवर म्हणजे रिखीबीत पाय टाकला पहिला तर दुसरा टाकल्यानंतर तुमची मांड पक्की असते की मग काय प्रश्न. तसं ते नोकरशाहीवर तसं कमांड असं घोडी किती उधळली तरी नियंत्रण आणण्याची ताकद पाहिजे असं बोलायचं ते फार मजा यायचं काय. दादा तुम्ही लातूरमधील अनेक सभेमध्ये देखील हजेरी लावली होती. पुष्कळ वेळा. मात्र लातूर जिल्ह्यामध्ये तुम्हाला मानणारा वर्ग देखील मोठा आहे, कारण साहेबासोबत असणारे सावले म्हटलं तर उल्हासदादांचं नाव समोर येतं. नेमकं लातूरमधील असे काही किस्से आहेत का तुम्हाला साहेबासोबत घडलेले काही, विलासराव देशमुख साहेबांसोबत? अरे खूप आहे. आता हे माझ्याबरोबर होते परवा. आम्ही बरं का ते कार्यक्रमात निघालो बरं का, त्या कार्यक्रमात निघालो आणि तुळजापूर घाट पलीकडे एक टोल, आणखीन असा सोलापूरवर एक टोल होता नाही का आपण, तर ते टोलचं तर माझं कार्ड दिलं त्या ड्रायव्हरने आपल्या. ते म्हणले उल्हास पवार आहेत का गाडीत? म्हणले आहे. ते उतरले बरं का कोणी त्या टोलवरची दोन्ही मुलं. आणि साहेब नमस्कार, तर एक फोटो काढायचा होता. म्हणलं उतरलो मी तिथे खाली आणि फोटो काढला. तो फोटो काढलेला जो टोलवरचा मुलगा होता ना, तुमची ना आमच्या साहेबाची जी मैत्री आहे ना ती जगजाहीर महाराष्ट्रामध्ये होती. मी फोटो सांगत नाही म्हणजे मला काय जर बाकी जाऊ द्यावं, एक टोलवरचा पोरगा जेव्हा म्हणतो ना म्हणजे ही सर्वसामान्यांची हो ना. मला वाटलं तुमची त्यांची मैत्री आणि तुमचीही भाषणं त्यांची भाषणं कधी छान व्हायची हो. तर ते माझी इच्छा होती फोटो काढायची आणि बरं झालं म्हटलं काय हरकत नाही. मग पुढे गेलो. आता पुढचा मुद्दा बघा, परवा आम्ही ह्याला गेलो कोल्हापूरला. हा होता माझ्यावर, हाच होता. एका लग्नाला गेलो आणि कोल्हापूरला जाताना कराडजवळचा टोल नाका आहे. कराड काय पुढचा नाही ते कुठलं साताऱ्याच्या अलीकडचा काय त्या गावाचं नाव रे, तिथं ते दोन लोक होते टोलवर. तरी कार्ड बघितलं त्यांनी त्या मारुतीला विचारलं आहेत का, खाली उतरले. त्यातला एक वारकऱ्याचा गंध लावलेला होता बिचारा. उतरला खाली. साहेब आम्ही सातारा जिल्ह्यातले आहेत, आमचं गाव आहे आमचं, पण तुमची विलासरावांची मैत्री आणि विलासरावांचे आम्ही खूप फॅन आहे म्हणले. तुम्ही त्यांचे मित्र आहेत म्हणून आम्ही उतरलो म्हणजे नमस्कार करा. आता कराडपर्यंत जेव्हा असं म्हणतात ना त्याला म्हणतात सर्वदूर झालं ना, मराठवाडा झाला, इकडे पश्चिम महाराष्ट्र. आणि अलीकडच्या काळात म्हणजे मराठवाडा, विदर्भ, कोकण, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि मुंबई अशा सर्व भागात लोकप्रियता 100% मिळवणार हा अलीकडच्या काळातला एकमेव बरोबर. कोणाची कशी राहिली की कोणाची मर्यादा मराठी पट्ट्यापुरती राहिली, कोणाची पश्चिम महाराष्ट्रापुरती राहिली. ही विलासराव असतं. विदर्भातलं सुद्धा काय हो, फार गावागावात फार. आत्ताही विदर्भात गेलं तरी खूप लोक आठवण करतात. दादा एक शेवटचा प्रश्न घ्यायचा आहे. येणाऱ्या आत्ताच्या लोकसभा निवडणुकीमध्ये भारत जोडो यात्रेमुळे राहुल गांधींच्या काय परिणाम होईल का? मी तुम्हाला सांगतो फरक घडणारच. आता उद्या ह्या सभेंचा किंवा ज्या तेलंगणा म्हणा, कर्नाटक म्हणा, आता कधी कधी राजकारणामध्ये फोडाफोडीची इतकी पराकुटी झाली की त्यातला राजकीय व्यभिचार झाला. आता म्हणजे ज्या पद्धतीने पक्ष किंवा माणसं फोडली जात आहेत आणि ज्या आमिषावर फोडली जात आहेत ते म्हणजे लोकशाहीच्या अंताकडे आपण जातो, अराजकतेकडे वाटचाल होईल. म्हणून त्या पार्श्वभूमीवर आता या सगळ्या सत्ताधाऱ्यांच्या यंत्रणा, त्या यंत्रणांचा दुरुपयोग, त्यानंतर मतदारांचं भान, पुन्हा EVM मशीनबद्दलची शंका, या सगळ्या गोष्टींचा जर साखळ्याने विचार केला तरीसुद्धा मला खात्री की जागा मिळतील, वाढतील काँग्रेसच्या 100% वाढतील. आणि हे जर नीट राहिलं, इलेक्शन कमिशन काय आहे, हे काय आहे, ज्या म्हणजे आचारसंहितेचे भंग स्वतः मोदींनी अनेक वेळा केला, काही ब्रशसुद्धा काढलेले नाही आपल्या यांनी. ठीक आहे, त्यातले त्यात सुप्रीम कोर्टाच्या कडून थोड्याशा अपेक्षा निपक्षपाती न्यायाच्या अपेक्षा आहेत आणि त्या काही प्रमाणात तरी वाटतं. दबावतंत्र जगामध्ये पुतीन काय हे काय सगळीकडे असंच चाललंय. पण इथं मात्र अतिरेक झाला. यांच्याच पक्षामध्ये अटलजी होते, लालकृष्ण अडवाणी होते, मुरली मनोहर जोशी होते, दीनदयाळ उपाध्याय होते. त्यांच्यात काय विचार लवकर गेले. अटलजींच्या तर औषधोपचाराकरता पाठवणारे राजीव गांधी होते विदेशामध्ये आणि हे जाहीरपणे सांगणारे अटलजी होते. हा, ते गेल्यानंतर राजीव गांधी गेल्यानंतर जाहीरपणे सांगणारे अटलजी.
आणि एवढंच काय 1971ला हा. जेव्हा पाकिस्तान युद्ध झालं युद्ध झालं. तर युनोमधल्या डेलिगेशनचं प्रमुख इंदिराजींनी त्यांना बोलून त्यांना केलं होतं. हां असं होतं ते काय ठीक आहे. राजकारण ती राजकारणाच्या आता ठिकाणी ती हे राहिलेली नाही. हा, ते सौहार्द राहिले. काय आहे. आणि किती बाजारू म्हणजे आता बोलू नये आपण एका दिवसामध्ये तुम्ही 5 भारतरत्न देता. अहो असा काही काळ गेला की 2-2 वर्ष एकही भारतरत्न नाही दिलं. एकही नाही. आता तुम्ही 5 भारतरत्न म्हणजे काय त्याला अर्थ आहे. दादा याचा फक्त एकच उपप्रश्न आणि विचारला मला तरी खरं म्हणजे कुणी असं ऑब्जेक्शन घेतलेलं नाही बघा. हे जाहीर करण्याचा अधिकार पंतप्रधानांचा नाही, राष्ट्रपतींचा आहे. हो. आणि सगळे यांनी जाहीर केलं. याच्यावर बरं कोणी म्हणजे आमच्या नेत्यांनी काढलं नाही का काय बोलायचं. दादा याचं फक्त एक नियमावलीच माहीत नाही म्हणजे काय भान पाहिजे ना. मी सुचवलं होतं एका नेत्याला आमच्या, अरे मग हे कोण करतंय, हा काय ना अधिकार आहे कोणी दिला, उल्लंघन करता येते पण कोणी काय लोकांनी त्याचंही काही भान ठेवलं नाही. या प्रश्नाचं फक्त एक उपप्रश्न विचारतो की शरद पवारांपासून अजित पवार वेगळे होतील असं तुम्हाला कधी वाटलं होतं का? म्हणजे आता तुम्ही म्हटलं की किती पक्ष फुटले, फोडाफोडीची काही मर्यादा राहिली नाही. सांगतो मी अनेक वेळा महाराष्ट्राच्या राजकारणात जी नामवंत घराणी आहेत म्हणजे अकलूजचे मोहिते असतील, लातूरचे आपले हे देशमुख परिवार आहे, तिकडे चव्हाण, अशोक चव्हाण वगैरे त्यांचा शंकर परिवार आहे, इकडे निंबाळकरांचा फलटणचा परिवार आहे, असे खूप आहेत हे महाराष्ट्रामध्ये. नाईक साहेबांचा परिवार आहे वसंतराव नाईक. तर या सगळ्या पार्श्वभूमीवर मी नेहमी उदाहरण द्यायचो. या सगळ्या तुलनेमध्ये बारामतीचं पवार घराणं आदर्श आहे. एवढा मोठा म्हणजे शरदरावांचे 7 भाऊ आणि 4 बहिणी, एवढा मोठा म्हणजे आणि आई लोकल बोर्डाची त्यावेळेच्या स्कूल बोर्डाची मेंबर स्वातंत्र्यपूर्व काळात. असा एक राजकीय वारसा शेतकरी कामगार पक्षाचा वगैरे. मग नातेवाईक मेहुणे, एन.डी. पाटील, जगताप सगळे राजकारणात, जगधणे, कदम सर्वांच्या घरी गेले पण परिवार एकत्र होता. तर मलाच काय महाराष्ट्राला म्हणजे मी नेहमी उदाहरण द्यायचं की यांचा आदर्श ठेवला पाहिजे, सामंजस्य कौटुंबिक पण त्याला तडा गेला आता तडा गेला. आणि त्याला म्हणजे तरीसुद्धा शरद पवारांच्या एकूण कौटुंबिक वातावरणात त्यांच्या बाजूला पूर्ण परिवार दिसतो आता. स्वतःचा सक्का भाऊ अजित पवारांचा सक्का भाऊ शरद पवार श्रीनिवास आणि सरोजताई म्हणजे मोठी बहीण एन.डी. पाटलांच्या. त्याही स्वतः प्राध्यापक होत्या, एन.डी. प्रोफेसर होते. पण त्यांचं स्टेटमेंट फार बोलतं आहे की असं कधी होत नव्हतं ते. म्हणजे पण तुम्हाला सांगू का म्हणजे एवढं सगळं झाल्यानंतर सुद्धा माझ्या बोलण्याचं जरा आश्चर्य वाटेल तरी सुद्धा माझ्या मनात कुठंतरी कोपऱ्यात एक शंका आहे की अजून हे एकच आहे. म्हणजे शंका बऱ्याच नाही त्याचं कारण का म्हणजे राजकीय म्हणजे कृती म्हणून नव्हे तर ते कौटुंबिक ऐक्यच तसं होतं. असं मला या अर्थाने, इतर लोक वेगळ्या अर्थाने बोलतो, मी ह्या अर्थाने बोलतो. बरोबर. असं 50-60 वर्ष ते पवारांनी जोडून ठेवलेलं होतं ते कुटुंब. आणि त्याला खरंच जर तडा गेला असेल तर दुर्दैव आहे. असं आहे ते. खूप खूप धन्यवाद दादा आमच्याशी मनमोकळ्या गप्पा मारल्या त्याबद्दल. तर आमचे असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी नवराष्ट्र यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका. नमस्कार.